फ्रेंड्स, आता वाजलेलं आहे 1 आणि माझे काम वगैरे झालेले आहेत घरचे. आता छानपैकी बढिया रील वगैरे अपलोड करते आणि झोप इथे बघा. म्हणजे डोळेच खूप सुचते जर माझी झोप नाही झाली तर खूप जास्त. आणि बाहेर ऊन बापरे खूप जास्त. तर बाहेर अशी खूप जास्त ऊन दिसत आहे. कसं आहे ना फ्रेंड्स, माहिती आहे का, एकच एक बातमी मी म्हणजे एक सारखी आता हेच रील बघत आहे. खास करून त्या ताईचं जिला आहे सगळं बघा. एवढं सारं 51 तोळं सोनं, घरचे चांदीचे भांडे, एक फॉर्च्युनर गाडी, किती काही तिच्या आईवडिलांनी दिलं. आणि तेही अथवा लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा बघा. आपण जरी लव्ह मॅरेज करतो, आपण त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला ओळखतो, त्याच्यासोबत आपलं काही रिलेशनशिप असते, त्यानंतरच आपण लग्न करतो, मग आपले लव्ह मॅरेज होते. तर बघा काय असतं, तरीही तुम्ही त्या व्यक्तीला ओळखू शकले नाही, तो आपला सगळ्यात मोठा एक हे असतो. म्हणून आपण जेव्हा आपल्या आयुष्याची डोर एका माणसाच्या हाती किंवा एका व्यक्तीच्या हाती देतो, तर एकच सांगेन मी तुम्हाला की कधीच बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतं असं. प्रत्येकाच्या आईवडिलाला असं वाटतं आपली मुलगी सुखी राहावं, आपली मुलगी सुखी राहावं. तसंच तिच्याही आईवडिलाला वाटलं की आपली मुलगी सुखी राहिली पाहिजे. त्यासाठी त्यांनी एवढं सगळं केलं. बघा, तेवढंही करून सुद्धाही त्या मुलाच्या वडिलाला, त्या मुलाला एका मिनिटासाठी या एका याच्यासाठी सुद्धा असं त्यांना स्वतःला, समजा त्या मुलीला सुद्धा नणद आहे, त्यांना एका मिनिटाला सुद्धा त्या माणसाला असं वाटलं नाही की आपण या मुलीचा कसा छळ करावा. त्या मुलाला सुद्धा बहीण असून त्याला सुद्धा एकदा वाटलं नाही की आपण आपल्या बायकोशी कसं वागत आहे. बघा, लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा असं होतं. आपल्याला असं वाटतं की अरेंज मॅरेजमध्येच होतं, असं नाही. असे सगळं काही जे आता ही जी घटना झालेली आहे याने पूर्णपणे सगळ्या लोकांना हालवून टाकलेलं आहे. कारण पहिले तर हे असं माहीत व्हायचं, असं अरेंज मॅरेजमध्ये सगळ्यात जास्त व्हायचं. पण आता जेव्हा मुलगी विश्वास एका मुलावर जेव्हा दाखवते आणि तिचा जेव्हा या प्रकारे विश्वासघात होतो, बापरे. आजही ते स्टोरी जेव्हा मी वारंवार रील बघते, वारंवार जेव्हा मी फेसबुकवर बघते, तर माझ्या अंगाचा सुद्धा थरकाप सुटत आहे. तर जिने सहन केलं तिच्यावर काय वेदना असेल ना, हे आज आपण समजू शकतो. तर तशा लोकांना खरंच जगण्याचा काहीच अधिकार नाही. त्यांना आरोपींना पूर्णपणेच हे मिळालं पाहिजे. खरंच राहील. आज तुम्ही एका मुलीचा, एका बाईचा एवढा छळ केला आहे. खरंच देव साक्षी आहे की त्या प्रत्येकाला म्हणजे ते मिळणारच, तेवढी शिक्षा त्यांना मिळणारच. आणि तुम्हाला सुद्धा मी एकच सांगते की जेव्हा आपण कोणावर या एखाद्या मुलावर विश्वास करतो, तर हात जोडून विनंती करते की तुम्ही त्याला आधी ओळखा, परखा, नंतरच आपल्या आयुष्याची डोर त्या समोरच्या व्यक्तीच्या हातात द्या. खरंच या जगामध्ये कधीच कोणाला किंमत नाही आहे. मुलींच्या भावना, मुलींच्या व्यक्त ज्या आपण भावना करतो, खरंच याची एक मजाक बनवून ठेवलेली आहे. तर म्हणून एकच म्हणते की पहिले विचार फक्त स्वतःचा करा, नंतर मग दुसऱ्याचा करा. नाही त्यावेळेला जर तिने ते पाऊल घेतलं नसतं तर आज ती जिवंत असती. पण तिची जेव्हा सहनशक्ती माणसाची संपून जाते, तर खरंच काहीच दिसत नाही, काहीच सुचत नाही. या साऱ्या डिप्रेशनमधून, या साऱ्या गोष्टींमधून आज मी आलेली आहे, समोर आलेली आहे. आज मी काहीतरी स्टेप माझ्यासाठी उचलल्या, तेव्हा मी इथपर्यंत पोचलेली आहे. आणि काहीतरी दशा आपली सुद्धा एक वेळेला मेंटली तशीच होती, पण आता नाही, बिलकुल नाही. मी स्वतःला सावरलं, सगळं स्वतःचं सोडून स्वतःचं आयुष्य जगायला निघाली. तेव्हा कुठे आज मी इथे आहे. नाहीतर खरं सांगते, माणसाला खरंच एका याची किंमत राहत नाही. आणि ज्याला खरंच आपली किंमत नाही ना, मी म्हणते की तिथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही. तो माणूस असो या कोणीही असो. जर आपल्या नवऱ्याला आपली किंमत नाही, तर त्याच्यासोबत आयुष्य जगून काहीच फायद्याचं नाही. तुम्ही आज त्याला इग्नोर करू शकता, उद्या करू शकता, पण वारंवार नाही करू शकत. तेव्हा कुठं आपण तिसऱ्या वेळेलाही पाऊल टोकाचं उचलतो. असं पाऊल टोकाचं उचलण्यापेक्षा स्वतःसाठी जगा, एकटं जगा आणि सुखी राहा, हे सगळ्यात चांगलं आहे. हीच माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे. आणि चला तर भेटू आपण समोर. दिवसभराचा ब्लॉग आहे तो सुद्धा. खरंच ते जेव्हा मी बघते ना, जेव्हा मी ते स्टोरी ऐकते ना, जेव्हा मी ते फेसबुकवर सगळं काही बघते ना, माझ्यासमोर एक पिक्चर म्हणजे समजून जाय, ती सगळी स्टोरी माझ्या डोळ्यापुढं येतं. तर चला, आता मी छानपैकी झोपते थोडा वेळ आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात.
कूलर करते बंद. चला माझी 1-1.5 तासाची झोप झाली, कारण अहो आले होते घरी, त्यांचं काही काम होतं त्यामुळे ते घरी आले होते. ते लगेच आले आणि परत गेले. तर आता माझी झोप तर मला पुन्हा येणार नाही, कारण मी उठली होती 3:45 वाजता. आता झोप नाहीत खूप वेळपर्यंत रेडी फोन बघत होती. चला म्हटलं आता मला भूक लागली ते काहीतरी जेवण करायचं, आणि आज बनवणार आहे मी मॅगी. ये आता किचनमध्ये जाते, झटपट छानपैकी मॅगी बनवते. माझ्या प्रियाला बघू शकता मी तळले आहे छानपैकी फिंगर आणि पापड. गरम आहे आता नाही खाऊ शकत, थंड होऊन येतं. तर बघू शकता मॅगी छानपैकी तयार होत आहे, जमलेली आहे एकच नंबर. वाव मस्त. चला पटापट काढते आणि खायला सुरुवात करते. आता जर मी ही मॅगी खाल्ली तर मला संध्याकाळी जेवण करायची गरज नाही. वाव मला माहिती आहे मॅगी खूप जास्त म्हणजे कशी आवडते, महिन्यातून 1 ते 2दा खाते. आणि बाईची लाईटसुद्धा बंद आहे. इकडे बस सोफ्यावरती बसते, लाईट चालू करू. आणि मॅगी खाल्ली संध्याकाळी जेवण करायची गरज नाही, कारण यानं माझं पोट फुल होऊन जाते. तर चला वाव बघते आता कशी टेस्ट आहे. माझ्या ह्याची नेहमीच छान बनते. अहोला मॅगी असं दुसरं काही आवडत नाही, त्यांना भाजी पोळी हे सगळं चालते, आणि मला आवडते मॅगी. आणि मी पण अशी रोज नाही खात आणि डेली पण नाही, तर महिन्यातून 1दा असं बनवून खाते. वाव बघा डेली मलाही नाही आवडत. मी कसं जास्तीत जास्त बाहेरचं खाणं अवॉइड करते. मला पण घरचंच जेवण आवडते. आणि माझे अहोसुद्धा घरचंच खाते. खूप गरम आहे म्हणून थोडीशीच खाते. सो यमी. चला पटकन खाते आणि भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. फ्रेंड्स माझ्यासोबत नाही नेहमीच होते बघा. मी काय केलं ना, मला लावायचे होते नेल्स, कारण हात व्हिडिओ वगैरे बनवतो ना तर चांगले नव्हते दिसत. त्यासाठी मी नेल्सचा डिब्बा काढून बसते आणि त्याला चिपकवतो. तर बघा हे जे नख आहे हे पहिले लावलं आणि लगेच तुटलं. आणि बघू शकता खरंच एवढी इच्छा होती आता मात्र नख वगैरे लावायचे, आणि माझ्यासोबत नेहमी असं हे होऊन जातं. बघू शकता फ्रेंड्स नख पूर्णपणे निघालंच नाही. मला त्याला अर्ध्यातून कापावं लागलं पण निघालं नाही. आणि हे जे आहे हे रुतते, कारण हे आहे प्लास्टिकमधून आहे, त्यामुळे काय होतं कधीही आपण फेसला वगैरे काही सनस्क्रीन काही पण लावीन मी तेव्हा मला रुतून. तर आता याच्यावर करायचं आहे मला प्रँक ओव्हनसाठी, कारण तसंही मला याला बांधूनच ठेवावं लागणार आहे. तर हे कोणत्या तरी कामात नक्की येईल. आता करते मी प्रँक. चला आता प्रँकची तयारी करू.